So, morning students, today we are going to see the prose, A Simple Philosophy by Settle. So, first of all, look about the author and the text. So, in 1854, Settle is the chief of the Native American Squamish tribe of state of Washington. सेटल हा कोण होता तर तो चीफ होता, प्रमुख होता. कोण कुठला तर जे अमेरिकन ट्राईब आहे, ट्राईब म्हणजे जमात, आपण त्याला जमात असं म्हणतो. ट्राईब म्हणजे जमाती किंवा आदिवासी जाती, त्याला आपण ट्राईब्स कन्सिडर करतो. ट्राईब ऑफ द स्टेट ऑफ वॉशिंग्टन, वॉशिंग्टन अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट मधल्या एका ट्राईबचा तो प्रमुख होता. ऍड्रेस्ड लेटर टू ऍड्रेस जस्ट अ मिनिट. So, tribe addressed the letter reproduced below to the President Franklin Pierce of the United States. आणि हे जे प्रेझेंट जे आहे आपल्याला दिलेला जो प्रोज सेक्शन आहे, सो इट इज अ वन काइंड ऑफ लेटर. हे लेटर लिहिलेलं आहे त्या सेतीनं कोणाला, प्रेसिडेंट फ्रँकलिन पियर्सला एक लेटर लिहिलेलं आहे. द पायोनियरिंग व्हाईट पीपल वेर taking over more and more of the North American contentment from the native Indian tribes as they progress the westward. So he is complaining against, he tried to complain or he is complaining again that situation or those people are taking their lands. त्याच्या अगेन्स्ट मध्ये कंप्लेन करण्यासाठी ते लेटर लिहिलेलं आहे. This letter expresses the simple philosophy of Chipset's people. हे लेटर काय आहे तर इट एक्सप्रेस द सिंपल फिलॉसॉफी ऑफ Chipset's people. It also describes the decline and resignation of the Native American people, earlier known as Red Indians. So we all know that the Native Americans, अमेरिकेमधले राहणारे, बिफोर द ब्रिटिशर्स कम देअर, ब्रिटिशर्स अमेरिकेमध्ये यायच्या अगोदर तिथं जे आदिवासी किंवा तिथं जे स्थानिक लोक राहायचे, आपण त्याला रेड इंडियन्स म्हणायचो किंवा ते लोक रेड इंडियन्स या नावाने ओळखल्या जायची. अँड व्हॉट हॅपन्ड आफ्टर दॅट, वेन द ब्रिटिशर्स कम देअर, दे कॉलोनाइज दॅट लँड. त्यांनी काय केलं, त्या जागेवर, त्या अमेरिकेवर त्यांची कॉलनी तयार केली, त्यांचं राज्य तिथं स्थापन केलं. अँड दे बॅनिश द नेटिव्ह फ्रॉम दॅट प्लेस. त्या जागेवरून त्यांनी काय केलं, त्या नेटिव्ह लोकांना तिथून काढून देण्याचा प्रयत्न केला, जसं आपल्या इंडियामध्ये पण झालं. सो इन दॅट सेम वे, बट दॅट थिंग इज हॅपन मच अर्लियर दॅन द इंडिया. भारताच्या अगोदर, खूप अगोदर ही गोष्ट तिथं घडलेली होती अमेरिकेमध्ये. सो here it also describes the decline and resignation of Native American people, earlier known as Red Indians, and indirectly warns the white people of the future of environmental and social consequences of human recklessness. And they try to warn them की ह्या पद्धतीने जर तुम्ही नुकसान करत असाल किंवा ह्या पद्धतीने जर तुमचं जे एक प्रकारे डिकन्स्ट्रक्शन चालू आहे ते जर चालू राहिलं तर इट विल बी हार्मफुल टू ऑल द युनिवर्स और टू द ह्युमन काइंड. सर्व मानव जातीला ते वेदना देणारं असेल. दिस डे वी स्पीक ऑफ लिव्हिंग विथ नेचर अँड नीड्स टू बी मेंटेन इन एन्व्हायरमेंटल बॅलन्स ऑलमोस्ट ॲज थ्रू दीज वेअर न्यू आयडियाज. आणि त्या काळची परिस्थिती बघा, इन दॅट 14th century 13th century, त्या काळामध्ये लोक हे निसर्गावरच अवलंबून राहायचे आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या निसर्गामधूनच पूर्णपणे भागवायचे. अँड दे कन्सिडर्ड दॅट द नेचर इज द गॉड. आणि त्यावेळेसचे जे अजून पण बघा आपल्या याच्यामध्ये जे आदिवासी जमाती आहेत ते निसर्गालाच देव मानतात, त्यांचे निसर्ग पूजा ते करतात. दे नॉट कन्सिडर्ड लाईक दॅट ब्रह्मा, विष्णू, पैगंबर, जीसस क्राइस्ट, दे that kind of persons or that kind of almighty is not their god. हे त्यांचे देव नाही आहेत आदिवासी लोकांचे. त्यांचे देव कोणते आहेत तर त्यांचे देव हे निसर्ग आहेत. सो दे आर थिंकिंग दॅट द नेचर इज सुप्रीम, निसर्ग सुप्रीम आहे. वी हॅव टू प्रोटेक्ट दॅट नेचर. त्या निसर्गाचं आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे. द ट्रूथ इज दॅट मेनी
abnormal cultures have always lived in harmony with nature, with their more civilized and developed counterparts, have destroyed the earth in attempting to mine its wealth. Nothing illustrate the fact better than this लेटर. आणि ह्या लेटर मध्ये तीच गोष्ट एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की हाऊ द पीपल आर कन्सिडर्ड दॅट नेचर इज ओन हेल्थ, ओन वेल्थ, अँड हाऊ त्याच्यामधून कशा पद्धतीने हा पृथ्वीचा ऱ्हासच झालेला आहे, निसर्गाचा ऱ्हास झालेला आहे. सो दॅट थिंग इज एक्सप्लेन थ्रू आउट दॅट essay or throughout that prose or the letter is written to that president. So before we begin, we have to think some points, or 2 points are explained here. Who is Chief Seti? Whom do you understand letter was addressed to? Why was it written? 3 प्रश्न विचारलेले आहे की चीफ सेटी कोण आहे, whom do you understand the letter was addressed, कोणाला ऍड्रेस करून लिहिलेला आहे आणि का लिहिलेला आहे. सो वी हॅव टू थिंक ऑन दॅट. ह्या गोष्टीवर आपल्याला विचार करायचा आहे. थिंक ऑफ 2 पॉइंट्स दॅट द चीफ कुड हॅव इन्क्लूड इन द लेटर. आणि असे 2 पॉइंट तुम्हाला शोधायचे आहेत. दॅट पॉइंट शुड बी इन्क्लुडेड इन दॅट लेटर. त्या लेटर मध्ये ते इन्क्लूड करायला पाहिजे होते. असे 2 पॉइंट आपल्याला बघायचे आहे. सो द चीफ सेटी इज द चीफ ऑफ द ट्राईब. त्या ट्राईबचा तो प्रमुख होता, त्या जमातीचा तो प्रमुख होता. And that letter he addressed and to the president Franklin Pierce ला address करून त्याने लिहिलेला आहे. And why he has written, why he was written that letter to told that त्या प्रेसिडेंटला सांगण्यासाठी, त्यांच्यावरील अत्याचार असतील किंवा त्या निसर्गाचा जो ऱ्हास असेल त्या बाबतीमध्ये ते सांगण्यासाठी त्यांनी ते लेटर लिहिलेलं होतं. सो नेक्स्ट दॅट just start here, from here. Look at the lines here. I'm going to start the essay directly. Okay. The great chief in Washington. The great chief in Washington sends a word that he wishes to buy our land. So he sends that word. It means he sends that letter and wishes to buy that land. The great chief also sends us word of friendship and goodwill. And the great chief, so that Seti, he also sending that letter, and with that letter he sends us the friendship. एक मैत्रीचा पैगाम आपण ज्याला म्हणतो तो त्यांनी पाठवलेला असतो. दिस इज अ काइंड ऑफ हिम. हे दाखवते की ते किती दयाळू आहेत. सिन्स वी नो दॅट ही हॅज अ लिटिल नीड ऑफ अवर फ्रेंडशिप इन रिटर्न, अँड वी नो दॅट, आम्हाला माहिती आहे की त्यांना आपल्या फ्रेंडशिपची गरज नाहीये खऱ्या अर्थाने. सो दे हॅव लिटिल नीड ऑफ अवर फ्रेंडशिप, बट वी विल कन्सिडर युअर ऑफर. अँड ही सेइंग दॅट, तरी पण आम्ही जे आहे तुमची इच्छा किंवा तुमची जी ऑफर आहे ती कन्सिडर करू. फॉर वी नाव इफ वी डू नॉट डू सो द व्हाईट मॅन मे कम विथ गन्स अँड टेक अवर लँड. आणि जर आम्ही तसं केलं नाही तर काय होईल, जे व्हाईट मॅन आहे, दोज कोलोनायझर्स, दे कम अँड टेक ओव्हर अवर लँड. आपली जागा जी आहे ती हस्तगत करून घेतील. सो वी हॅव टू ऍक्सेप्ट दॅट फ्रेंडशिप प्रपोजल. हे फ्रेंडशिप प्रपोजल आहे, आपण ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. व्हॉट चीफ सेटल सेज, द ग्रेट चीफ इन वॉशिंग्टन कॅन काउंट ऑन ॲज ट्रूली ॲज अवर व्हाईट ब्रदर्स can count on a return of a season. My words are like the stars, they do not set. And he's saying that what the chief settle says, what he's saying that the great chief in Washington can count on as truly as our white brothers can count. And he's counting that words, he's admiring that words and receiving that words. How can you buy or sell the sky? So he's asking that question to him. How can you buy and sell the sky? तुम्ही हे आकाश जे आहे विकत कशा पद्धतीने घेऊ शकता आणि विकू कसे शकता.
सेल म्हणजे विकणे, बाय म्हणजे विकत घेणे. द वॉर्म ऑफ द लँड अँड दॅट लँड ऑल्सो द लँड, हाऊ यू कॅन बाय दॅट लँड, ही जमीन तुम्ही कशी विकत घेऊ शकता. द आयडिया इज स्ट्रेंज टू अस, आणि ही जी आयडिया आहे तुमची ती आम्हाला एक प्रकारे अनोळखी आहे, स्ट्रेंज आहे. वी कॅन नॉट अंडरस्टँड दॅट आयडिया. वी डू नॉट ओन द फ्रेशनेस ऑफ द एअर और स्पार्कल ऑफ द वॉटर, आणि आपण जे आहे या जमिनीची जे या हवेची जी फ्रेशनेस आहे ती विकत नाही घेऊ शकत. ओन करणे म्हणजे स्वतःचा आधिपत्य त्याच्यावर दाखवू नाही शकत. अँड द स्पार्कल ऑफ द वॉटर, आणि या वॉटर मधले जे पाण्यामध्ये जे फवारे उडताय, सो वी कॅन नॉट ओन दॅट, आपण त्याचा स्वतः त्याचा मालक आहे असं नाही सांगू शकत. How can you buy them from us? And he is asking, that Settle is asking to that president, तो प्रेसिडेंटला विचारतो की हे सगळं तुम्ही आमच्याकडून विकत कसं घेणार. How can you buy this all? We will decide in our time. We will decide in our time. Every part of the earth is sacred to my people. आणि तो म्हणतोय we have decided, we have discussed and we decided, what they decided, that every part of this land or this earth is sacred टू माय पीपल. म्हणजे आमच्या लोकांसाठी हा सॅक्रेड आहे. सॅक्रेड असणे म्हणजे पवित्र असणे, आमच्या लोकांसाठी आम्ही तो पवित्र मानलेला आहे. एव्हरी शायनिंग पाईन निडल, एव्हरी सँडी शोअर, एव्हरी मिस्ट इन द डार्क वूड, एव्हरी ह्युमिंग इन्सेक्ट इज होली इन द मेमरी अँड एक्सपिरियन्स ऑफ माय पीपल. सो फॉर माय पीपल द एव्हरी लँड, एव्हरी बीच, एव्हरी sand, means everything which is available in that nature is the sacred, is the important for us, and we cannot sell that. आम्ही त्या गोष्टी ज्या आहेत त्या विकू नाही शकत, किंवा तुम्ही त्याच्यावर आमच्या ह्या सर्व गोष्टींवर तुम्ही तुमचं आधिपत्य नाही गाजवू शकत. सो दॅट सेटल इज सेइंग टू दॅट प्रेसिडेंट, तो प्रेसिडेंटला उद्देशून सांगतोय. अँड नेक्स्ट ही सेज दॅट वी नो दॅट द व्हाईट मॅन, we know that the white man does not understand our ways. आणि तो नंतर पुन्हा असं म्हणतोय की तुम्ही व्हाईट पीपल जे आहेत, तुम्ही जे लोक आहेत, जे ब्रिटिशर्स आहेत, ते तुम्ही अंडरस्टँड नाही करू शकत. व्हॉट आय ऍक्च्युअली वॉन्ट टू टेल यू, और व्हॉट इज माय आयडिया, माझी आयडिया काय आहे, आमच्या ह्या लोकांची आयडिया काय आहे. यू कॅन नॉट अंडरस्टँड दॅट, त्या गोष्टी तुम्ही अंडरस्टँड नाही करू शकत. बट so he further says that you cannot understand our ways. One portion of the land is the same of him as the next, for he is in a stranger who comes in a night and takes from the land whatever he needs. आणि तो म्हणतो की तुम्ही असे लोक आहात की जे रात्रीच्या वेळेस आक्रमण करता, किंवा रात्रीच्या वेळेस तुमच्यासाठी प्रत्येक जमिनीचा तुकडा हा सारखाच आहे. प्रत्येक जमिनीचा तुकडा हा तुमच्यासाठी सारखाच आहे. तुम्ही त्याच्यावर आक्रमण करता आणि त्याला फक्त बर्बाद किंवा त्याचा बर्बाद करता, त्याला त्याची नासधूस जी आहे ती तुम्ही करता. सो यू कांट अंडरस्टँड दॅट थिंग्स, त्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही अंडरस्टँड नाही करू शकत. द अर्थ इज नॉट हिज ब्रदर, द अर्थ इज नॉट हिज ब्रदर बट हिज एनिमी. आणि ही जी पृथ्वी आहे ती तुमची ब्रदर नाहीये, बट इट इज युअर एनिमी, ही तुमची एनिमी आहे, तुमचे शत्रू आहे, एनिमी. अँड व्हेन ही इज कॉन्कर्ड इट ही मूव्स ऑन, ही लिव्स हिज फादर्स grave behind and he does not care. And when he conquers means when he win that, जेव्हा आपण हे राज्य करते किंवा विदेशी आक्रमण करते जे आहेत त्यांनी प्रत्येक जमिनीवर जेव्हा स्वतःचं राज्य केलं, सो दे डू नॉट थिंक अबाउट दॅट. ज्या पद्धतीने आपल्याला वी फील प्राऊड फॉर द इंडिया, वेन वी आर थिंकिंग अबाउट द इंडिया, जेव्हा आपण इंडिया बद्दल विचार करतो तर वी आर थिंकिंग प्राऊडफुल फॉर द इंडिया. आपल्याला त्या इंडिया बद्दल आपण प्राऊडफुल फील करतो, की आपल्याला वाटते आपला देश आहे. पण ते बाहेरच्या लोकांसाठी ते प्राऊड फील करतील का? त्या लोकांसाठी तर हा देश एक कॉमन लँड आहे ना. सो दे डू नॉट थिंक इन दॅट वे, ते त्या पद्धतीने विचार नाही करू शकत. दे डू नॉट थिंक इन दॅट वे, ते त्या पद्धतीनं विचार नाही करत. सो द सेम फिलॉसॉफी इज एक्सप्लेन हिअर बाय द सेटल. ते म्हणतात की तुमचे लोक इथं आले, राज्य केलं त्यांनी, आणि फक्त त्यांचे जे फादर्स जे आहेत, मीन्स जे लोक इथं मेले किंवा एक्सपायर झाले, डेड झाले, त्यांचे फक्त ग्रेव्स जे आहे, फादर्स ग्रेव म्हटलेलं आहे बघा. ग्रेव म्हणजे थडगे आपण ज्याला म्हणतो,
ग्रेवचा अर्थ काय होतो? थडगं होतो. थडगं तुम्हाला माहिती असेल मराठीमध्ये, मराठीतला शब्द आहे की जे माणूस मेल्यानंतर त्याला ज्या ठिकाणी पुरल्या जाते आणि त्याच्या वरती जे बनवतात ना, काही लोक सिमेंटमध्ये काही मातीमध्ये बनवतात, तर त्याला थडगं असं म्हणतात, ग्रेव म्हणतात. सो द ग्रेव ओनली लिव्हज बिहाइंड. त्या ग्रेव त्यांनी सोडलेल्या आहेत फक्त मागे, अँड इट डू नॉट केअर अबाउट दॅट. हिज फादर ग्रेव्स अँड हिज चिल्ड्रन्स ब्राइट राईट इज फॉरगॉटन. His father's grave and child's bright right is forgotten. His appetite will devour the earth and leave behind only a desert. And his appetite means his lust for that land is just leave behind. His lust or his curiosity or त्याची जी त्या याच्यासाठी असणारा जो लोभ आहे, तो लोभ फक्त मागे राहतो. अँड ओनली अ डेझर्ट लिव्स बिहाइंड ओनली अ डेझर्ट. म्हणजे ते ज्या पद्धतीने हे ब्रिटिश राज्यकर्ते किंवा हे राज्यकर्ते होते, ते ज्यावेळेस जे लुटून ज्या प्रदेशावर ते राज्य करतात, तर ते प्रदेशामधून ते सोडून गेल्यानंतर तिथं फक्त वाळवंट उरतं, डेझर्ट उरतं. मीन्स इट सिम्बलायझेस दॅट दॅट दे हॅव टेकन ऑल दॅट थिंग्स फ्रॉम अस. आपल्यापासून ज्या आहेत किंवा आमच्यापासून त्या सर्व गोष्टी ते घेऊन जातील. किंवा आपल्या याच्यामध्ये जेव्हा ब्रिटिशांनी राज्य केलं त्यावेळेस त्यांनी काय केलं, भारतातील सोनं असतील, काही इम्पॉर्टंट वस्तू असतील, सर्व त्यांनी स्वतःच्या देशामध्ये नेल्या. सो दे हॅव स्टोलन ऑल दॅट थिंग्स फ्रॉम अस. त्यांनी आपल्यापासून त्या सर्व गोष्टी चोरण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्यापासून त्या गोष्टी त्यांनी सर्व चोरल्या. त्या सर्व गोष्टी त्यांनी चोरल्या आपल्यापासून. सो he says that they leave behind just the desert. त्यांनी फक्त डेझर्ट बाजूला मागे सोडलंय. The sight of your cities pains the eyes of the red man. आणि ते म्हणताय की तुमच्या द साईट ऑफ युअर सिटीज, तुमच्या सिटीजची जी साईट आहे, मीन्स तुमच्या सिटीज, तुमच्या शहरांचे जे दृश्य आहे, तुमचे शहर जे आहेत ते आमच्या रेड मॅनच्या, आमच्या आदिवासी लोकांच्या, आमचे जे स्थानिक लोक आहेत तिथली, त्यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारे पेन्स म्हणजे दुःख, वेदना ते आमच्या याच्यामध्ये सोडतात. बट परहॅप्स इट इज बिकॉज ऑफ द रेड मॅन इज अ सॅवेज अँड डज नॉट अंडरस्टँड. पण हे सर्व घडतंय का घडतंय? बिकॉज वी आर सॅवेज. आम्ही सॅवेज आहोत. आम्ही सॅवेज असणे म्हणजे आदिवासी असणे किंवा मुख्य प्रवाहापासून दूर असणे. आम्ही सॅवेज आहोत आणि आम्हाला या गोष्टी समजत नाही, त्याच्यामुळे तुम्ही हे सर्व करू शकता. सो he says that. And in next paragraph मध्ये बघा काय म्हणतोय तो. There is no quiet place in the white man's cities. There is no quiet place in white man's cities. व्हाईट मॅन सिटीजचे जे किंवा आत्ताचे पण शहर आहेत बघा, त्याच्यात या शहरामध्ये तुम्हाला अशी कुठं शांततेची जागा दिसते का? नो, देर इज एव्हरीवेअर देर इज अ ट्रॅफिक अँड द रश ऑफ द पीपल. मेनी ऑफ द पीपल आर लिव्हिंग इन दॅट सिटीज. सो देर इज नो क्वाईट प्लेस इन दॅट सिटीज. त्या शहरामध्ये कुठलाही शांततेचा प्रदेश किंवा शांततेची जागा आपल्याला त्या शहरामध्ये मिळत नाही. नो प्लेस टू हिअर द लीव्स ऑफ स्प्रिंग्स अँड ऑर द रस्टल द इन्सेक्ट विंग्स. आणि नो प्लेस अशी कुठलीही जागा नाही राहत की जिथं आपण त्या वसंत ऋतूमधले पडणारे जे पानं आहेत ते आपण बघू शकू, किंवा ते जे इन्सेक्ट विंग्स आहेत किंवा अशा वेगवेगळ्या प्रजातीचे जे किडे आहेत, जे सजीव आहेत, त्यांना आपण बघू शकू. सो that thing symbolizes, he try to say us that the nature is not present there in that cities. शहरामध्ये आपल्याला निसर्ग दिसत नाही. आपल्याला निसर्ग जर पाहायचा असेल तर आपल्याला ग्रामीण याच्यामध्ये जावं लागते किंवा जंगलामध्ये जावं लागते. सो सेम थिंग ही ट्राय टू एक्सप्लेन हिअर दॅट देर इज नो नेचर इन द सिटीज. शहरामध्ये निसर्ग नसतो. बट परहॅप्स बिकॉज आय एम अ सॅवेज अँड डू नॉट अंडरस्टँड द क्लॅटर ओनली सीम्स टू insult the ears and what is there to life if man cannot hear the lovely cry of whippoorwill uh, whippoorwill or the argument of frogs around the pond at night. Whippoorwill means that words here, let me see that. Whippoorwills means
a nocturnal bird commonly found in North America. Whippoorwill is a kind of bird. So he's trying to say us that if you can't understand or if you can't see that things around you, तुम्ही जर ह्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला बघत नसाल तर तुम्हाला काय अर्थ आहे, त्या जगण्याला काय अर्थ आहे, कशाचं, क्राय ऑफ द विपरफुल और आर्ग्युमेंट ऑफ फ्रॉक्स. फ्रॉक्स म्हणजे बेडूक आपण ज्याला म्हणतो. या मीन्स दॅट दिस ऑल द नेचरली थिंग्स, या सगळ्या निसर्गाच्या गोष्टी जर तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुमच्या जगण्याला किंवा त्या बघण्याला काय अर्थ आहे. सो ही सेइंग दॅट तुमच्या त्या जगण्याला किंवा त्या तशा पद्धतीच्या जगण्याला काय अर्थ आहे. द इंडियन प्रेफर्स द सॉफ्ट साऊंड ऑफ वाइंड. इंडियन प्रेफर्स द सॉफ्ट साऊंड ऑफ द वाइंड darting over the face of the pound. So Indians or that tribal people are love that kind of wind. Wind म्हणजे हवा, हवेचं, हवा आपण ज्याला म्हणतो त्या हवा, सॉफ्ट हवा जी आहे जी रात्रीच्या वेळेस किंवा जंगलामध्ये वाहते, ती चेहऱ्याला त्यांच्या लागल्याशिवाय त्यांना, त्या लोकांना जीवन जगल्यासारखं वाटत नाही. And the smell of the wind itself clean by the mid-day rain. आणि जेव्हा पाऊस पडतो, पहिला पाऊस पडतो आणि त्या पावसाचा जो सुगंध येतो मातीचा, तो सुगंध त्या लोकांना आवडतो. त्या जे खेड्यामध्ये राहणारे किंवा त्या याच्यामध्ये जंगलामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना तो सुगंध आवडतो. By the mid rain or scattered with pine, the air is precious. The air is precious to red man. And that एअर, ती हवा जी आहे ती कशा प्रकारची आहे, प्रेशियस आहे. प्रेशियस म्हणजे खूप महत्वपूर्ण किंवा खूप त्यांना महत्वाची आहे. फॉर ऑल थिंग्स शेअर द सेम ब्रीथ, द बीस्ट, द ट्री अँड द मॅन. आणि या जंगलामध्ये जे आहेत, या प्रदेशामध्ये हे सर्व जे प्राणी आहेत, सगळे प्राणी आणि वृक्ष, जे प्राणी आहेत, जे वृक्ष आहेत आणि माणसं जे आहेत, ते सर्व दे ऑल आर शेअरिंग द सेम एअर. ते काय करताय, एक प्रकारची सेम हवा जी आहे ते सगळं शेअर करतायत. द व्हाईट मॅन डज नॉट सीम टू नोटीस द एअर ही ब्रीथ्स. आणि व्हाईट मॅन जे आहेत ते जरी या हवेकडे लक्ष देत नसतील, ज्या हवेमधून ते श्वास घेत आहेत त्या हवेकडे ते जरी लक्ष देत नसतील, नोटीस द एअर ही ब्रीथ म्हणजे ज्या हवेमधून ते श्वास घेत आहेत त्याच्याकडे जरी ते लक्ष देत नसतील, like a man dying for many days, he is numb to the smell. आणि ज्या पद्धतीने ते मरणारे माणसं असतात, ते ज्या पद्धतीने ब्रीथ नाही करू शकत, त्या पद्धतीने त्यांचं जे सेन्स आहे नम्ब, ही इज नम्ब टू स्मेल. नम्ब म्हणजे तो ते स्मेल घेण्यासाठी घेऊ नाही शकत किंवा ते स्मेल जे आहे ते तो घेऊ नाही शकत, जो मरणारा व्यक्ती असतो. डाईंग मॅन म्हटलेला आहे बघा. सो here the satie or the writer of that prose is try to explain us that how the people who are living in that cities, शहरामध्ये राहणारे लोक हे कशा पद्धतीने हे मरणाकडे किंवा मृत लोक आहेत. दे डू नॉट अंडरस्टँड द ब्युटी ऑफ द नेचर अँड दे डू नॉट अंडरस्टँड द सराउंडिंग थिंग्स विच नेचर हॅड प्रोव्हाइडेड टू देम. निसर्गाने त्यांना दिलेली आहे अशी गोष्ट ते अंडरस्टँड नाही करू शकत. ओके, I think that is enough for today. We will see next part in next lecture.